निकिता आणि स्वागत करते तुमचं माझ्या निक स्टाईल्स या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये मी फॅशन, लाईफस्टाईल, साड्या, मेकअप, स्टायलिंग इत्यादी विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते, खास माझ्या मैत्रिणींसाठी। आणि आज मी खूपच नवीन टॉपिकवर आजचा व्हिडिओ जो आहे तो अगदी नवीन टॉपिकवरती आहे। मैत्रिणी आहेत ज्यांना व्हाईट कलर खूप आवडतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल असणार आहे आजचा हा व्हिडिओ। तर हे जे कलेक्शन आहे, मोस्टली 90% जे कलेक्शन आहे ते जे आहे ते मिंत्राचं आहे। सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। आणि सगळ्या कलेक्शन मध्ये जेवढे ड्रेस आहेत सगळे व्हाईट ड्रेसेस आहेत, जेणेकरून तुम्ही वेअर करू शकतात या श्रावण सोमवारांसाठी, किंवा श्रावणात तुम्ही 16 सोमवारचं व्रत करत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप हे बेनिफिशियल आहे। सो चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिला जो ड्रेस आहे हा कुर्ती सेट आहे आणि खूप सुंदर असा व्हाईट कुर्ती सेट आहे, ज्याची पॅन्ट जी आहे ती स्ट्रेट आहे, नॉर्मल कुर्ता तुम्हाला येईल आणि ओढणी जी आहे ती ऑर्गॅन्झाची आहे। तर हा जो कुर्ता सेट आहे हा मी आता जस्ट माझा आषाढी एकादशीचा जो ब्लॉग शूट केला त्या ब्लॉग मध्ये मी वेअर केलेला आहे। सो एकदा मी वेअर करून बघितला, खूप छान कम्फर्टेबल आहे। सो आता तुम्हाला कुर्ती दाखवते। तर बघू शकतात अशा टाइपची ही व्हाईट कुर्ती आहे, खूप सुंदर याचं मटेरियल आहे, पण प्रॉपर कॉटन नाहीये। सो तुम्ही बघू शकता स्लीव्ज वर ऑर्गॅन्झा मटेरियल वर अशा टाइपची एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि खूप सुंदर दिसतं। ऑर्गॅन्झा जे आहे ते ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे। त्यानंतर योक नेक पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता नेकलाही खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि अगदी लाईट कलर्स यूज केलेले आहे। व्हाईट कलर वर शोभेल असं हे कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। तर स्लीव्ज अशा टाइप मध्ये आहेत आणि दामनला तुम्ही बघू शकता अशा टाइपची ऑर्गॅन्झा मटेरियल वर वर्क केलेलं आहे, जे अगदी सुंदर दिसतं। हेही ट्रान्सपरंट ऑर्गॅन्झा आहे। तर अशा टाइपच्या मटेरियल ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे। खूप सुंदर कुर्तीचा पॅटर्न आहे, अगदी सोबर आणि सिंपल आहे। तुम्ही डेली यूज साठी वेअर करू शकतात, ऑफिस वेअर साठी यूज करू शकतात, जर कुठे तुम्हाला जायचं असेल छोट्या मोठ्या फंक्शन्सला तिथेही यूज करू शकतात, आणि तुमच्या जॉबच्या ठिकाणीही जर तुम्हाला व्हाईट ड्रेसची गरज असेल तर तुम्ही तिथेही यूज करू शकतात। सो ही होती कुर्ती। आणि त्यानंतर अशा टाइपची स्ट्रेट पॅन्ट आहे। हा ड्रेस मी एकदा वेअर केलेला आहे, सो कम्फर्ट वाईज मला खूप आवडला। आणि तुम्ही बघू शकता पॅन्ट वर सुद्धा ऑर्गॅन्झा मटेरियल वर अशी एम्ब्रॉयडरी केलेली डिझाइन आहे दोघं साइडला। सो पॅन्ट ही खूप सुंदर आहे आणि कम्फर्टेबल आहे। तर ही आहे। त्यानंतर हा आहे दुपट्टा। दुपट्टा तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर दुपट्ट्यामध्ये संपूर्ण अशी ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि त्याच्या साइडला कॉर्नर्सला अशा टाइपच्या एम्ब्रॉयडरीची बॉर्डर दिलेली आहे आणि ऑल ओव्हर याच्यात बुट्टीचं काम केलेलं आहे। आणि लास्टला तुम्ही बघू शकता जसं दामन वर्क होतं सेम त्याच टाइपचा हा ब्रॉड पट्टी इथे यूज केलेली आहे। तर दुपट्ट्याची लेंथ पण खूप चांगली आहे। तर हा होता माझा फर्स्ट ड्रेस। त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे कुर्ता आणि प्लाझो सेट। सो अशा टाइपचा हा कुर्ता आहे, हा पण मी वेअर केलेला आहे माझ्या इंस्टाग्राम रील्स मध्ये। सो हा ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता सेट आहे आणि खूप सुंदर आहे। तुम्ही बघू शकता त्यावर अगदी डार्क कलरचे फ्लावरचा योक नेक दिलेला आहे। पॅटर्न मला याचा पर्सनली खूप आवडला, लाईट कलरचा बेस आणि त्यावर डार्क कलरची एम्ब्रॉयडरी। हा पॅटर्न मला खूप आवडतो, माझी ही पर्सनल चॉईस आहे। सो माझ्या चॉईसनेच मी हे सगळे ड्रेसेस जे आहेत ते ऑर्डर केले आणि खूप सुंदर आणि छान असे क्वालिटीत मला रिसीव झालेले आहेत। ग्रीन आणि पिंक कलरचे स्ट्रिप्स यावर दिलेले आहे। याचा बेस मटेरियल जे आहे तेही ऑर्गॅन्झा आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसतं। सो या टाइपचा याचा नेक आहे। ए लाईन कुर्ती आहे, तुम्ही बघू शकता त्याला कट जे आहे ते अगदी खालच्या साईडला दिलेले आहे। ए लाईन कुर्ती आहे आणि अशा टाइप मध्ये हिचा पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर। आणि इकडे जे आहे तिथे बारीक चुन्या दिलेल्या आहेत आणि या दोन स्ट्रिप्सने आपण व्यवस्थित ऍडजस्ट करू शकतो या कुर्तीला। तर ऍडजस्टेबल ह्या इकडे नॉट्स दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग चेस्ट एरिया मधून खालचा जो एरिया आहे तिथे याला व्यवस्थित ऍडजस्ट करू शकतात आणि प्रॉपर फिटिंग तुम्हाला मिळते त्यामुळे। सो दोघं साइडला असं ऍडजस्टेबल नॉट्स दिलेल्या आहेत आणि दोघं साइडला इथे चुन्यांचं काम केलेलं आहे। सो पूर्ण असा ए लाईन हा कुर्ता आहे, मला पर्सनली खूप आवडला। आणि इथे ह्या ज्या नॉट्स आहे यांना सुद्धा त्याच कलर कॉम्बिनेशन मध्ये टॅसल्स लावलेले आहेत। सो हा होता माझा सेकंड कुर्ता।
आणि ह्या कुर्त्याची जी पॅन्ट आहे तुम्ही बघू शकता, प्लाझो पॅन्ट आहे आणि पॅन्टला सुद्धा सेम तसं स्ट्रिपचं वर्क दिलेलं आहे. याचा जो बेस आहे तोही ऑर्गॅन्झा असल्यामुळे ते ट्रान्सपरंट आहेत आणि खूप सुंदर वाटतं. तर खूप छान दिसतो हाही ड्रेस. हा पण मी वेअर केलेला आहे 1-2 वेळा. खूप छान याचा कम्फर्ट आहे. साईज माझी एल आहे. एक साईज लार्जर घ्या तुमच्या युज्युअल साईज पेक्षा. तर हा होता माझा सेकंड कुर्ती सेट. त्यानंतर दोन तुम्हाला कुर्ती सेट दाखवलेले आहे, एक विथ दुपट्टा आणि एक फक्त कुर्ता प्लाझो सेट. त्यानंतर माझ्याकडे एक कुर्ती आहे. सो अशा टाईपची ही कुर्ती आहे जी तुम्ही जीन्सवरही वेअर करू शकतात. अगदी सॉफ्ट कॉटन मटेरियल मध्ये ही कुर्ती आहे आणि ब्रँड नेम आहे इशलिंग. तर हे जे आहेत हे मी सगळे जे कुर्ती सेट्स जे आहेत ते मी मागवलेले आहेत मिंत्रावरनं. तर खूप सुंदर अशी ही कुर्ती आहे. जितकी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसत नाहीये डिझाईन, बट खूप सुंदर आहे. ऍक्च्युअल मध्ये हिचा लुक जो आहे तो खूप छान येतो आणि ए लाईन कुर्ती आहे. फ्रॉक पॅटर्न काइंड ऑफ याचा जो पॅटर्न आहे आणि संपूर्ण त्याला टॅसल्स दिलेले आहे. याला तुम्ही ॲज अ ड्रेसही वेअर करू शकता बीचेस वरती. सो खूप छान असे कॉटनचे टॅसल्स आहेत. अगदी छान आणि स्टडी क्वालिटीचे टॅसल्स आहेत. अजिबात तुटण्याची भीती नाहीये. आणि इकडे जे आहे ते असं ब्रासो पॅटर्न मध्ये इकडे लेस वर्क दिलेलं आहे. सो अशा टाईपची एक ब्रासो पॅटर्न मधली ब्रॉड लेस याला लावलेली आहे आणि त्याला टॅसल्स दिल्यामुळे पॅटर्न जो आहे तो खूप युनिक आणि स्टायलिश वाटतो. त्यानंतर हा जो फ्रॉक पॅटर्नचं जे मटेरियल आहे हे गोल्डन स्ट्रिप्ड मटेरियल आहे आणि खूप सुंदर दिसतं. प्रॉपर अगदी म्हणजे सॉफ्ट कॉटन आहे जे बेबीज साठी आपण यूज करतो. अशा टाईपचा प्युअर कॉटनचा ही कुर्ती आहे. तुम्ही याला ड्रेसही म्हणू शकतात. आणि नेक जो आहे तो अशा टाईप मध्ये आहे ज्यावर व्ही शेप मध्ये नेक आहे आणि खूप सुंदर असं गोल्डन वर्क आहे आणि त्यातल्या त्यात कॉटन मटेरियल मध्येच याची डिझाईन आहे. आणि स्लीव्ज बघू शकता खूप सुंदर आहे. बेल स्लीव्ज काइंड ऑफ याचा पॅटर्न आहे. स्लीव्जला आपण सेम दामनला जी बॉर्डर लावलेली आहे ब्रासोची, त्या ब्रासोच्या बॉर्डरनेच डेकोरेट केलेला आहे आणि त्याला सुद्धा टॅसल्स दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता असा ट्रान्सपरंट लुक येतो वेअर केल्यानंतर. साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी वेअर करून तुम्हाला दाखवलेला आहे. आणि अशा टाईपच्या ह्या स्लीवचा पॅटर्न आहे. तर ही कुर्ती जी आहे ही 1000 रुपीजची आहे, बट मला ही आहे 1000 रुपीज मध्ये. मला कुठल्या प्राइस मध्ये रिसीव झालेली आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला देऊन देईल. आणि साईज जी आहे ती मीडियम साईज आहे. यात मला मीडियम साईज अगदी परफेक्ट आली आणि माझी जी साईज आहे ती मीडियमच आहे. काही काही ड्रेसेस मध्ये मी एल साईज मागवते आणि त्याला फिटिंग करून घेते. सो ही होती माझी थर्ड कुर्ती. त्यानंतर फोर्थ जी कुर्ती आहे तुम्ही बघू शकता ती गोल्डन व्हाईट दाखवली आणि आता ही जी आहे ही सिल्वर व्हाईट कलर मध्ये आहे. खूप सुंदर अशी व्हाईट कुर्ती आहे आणि ह्या कुर्तीची जी फिटिंग आहे ती अगदी अप्रतिम आहे. मला खूप चांगल्या प्रकारे याची फिटिंग येते. खूप सुंदर आहे आणि याचाही पॅटर्न तुम्ही बघू शकता. इकडून कॉलर दिलेली आहे आणि फ्रंटला व्ही नेक दिलेला आहे जेणेकरून अगदी युनिक असा पॅटर्न तयार होईल. आणि इकडे ती समोसा लेस ज्याला आपण बोलतो, ज्याला छोटे छोटे ट्रायंगल्स असतात, त्याने तिला डेकोरेट केलं गेलेलं आहे आणि खूप छान बॅकनेक पूर्ण लॉक येईल याचा कॉलर असल्यामुळे. सो अशा टाईपची अगदी सिंपल सोबर कुर्ती आहे. कुर्तीला फ्रंट स्लीट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता फ्रंट स्लीट आहे. त्यानंतर साइड स्लीट्सही आहे. त्यामुळे कुर्तीचा लुक अजून छान एनहान्स होतो वेअर केल्यानंतर. आणि बेल स्लीव्ज हा जो याचा पॅटर्न आहे ह्या पॅटर्नमुळेच ही कुर्ती खूप सुंदर दिसते. सो मला पर्सनली खूप आवडली. तुम्ही याला शॉर्ट पॅन्ट्सवर वेअर करू शकता, सिगारेट पॅन्टवर यूज करू शकतात, लेगिंग्सवर यूज करू शकतात, जीन्सवरही खूप सुंदर दिसेल. तर ज्याला जो कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या कुर्तीला स्टाईल करू शकता. तर मी याला लेगिन्स किंवा माझ्या अँकल पॅन्ट्सवर पेअर करत असते आणि खूप सुंदर याचा लुक येतो. विथ दुपट्टाही तुम्ही याला कॅरी करू शकता. सो अशा टाईपच्या या बेल स्लीव्ज ज्या आहेत त्या कुर्तीला अजूनच सुंदर बनवतात आणि खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. साईडला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. सो ही होती माझी फोर्थ कुर्ती. त्यानंतर एक अगदी सुंदर आणि अफोर्डेबल पीस माझ्याकडे आहे. ते म्हणजे अगदी पंजाबी ज्या लेडीज आहेत त्यांचं जे असतं ना कुर्ती पजामा सेट, ज्याला प्रॉपर पटियाला लुकही नसतो बट त्याची हिंट देणारी अशी एक पॅन्ट असते आणि त्या अँकलला तिला प्रॉपर असं वर्क वगैरे असतं, त्यामुळे तो थोडा पंजाबी लुक क्रिएट होतो. मी जवळजवळ 5 ते 6 वेळा वेअर केलेला आहे आणि याचा कम्फर्ट, याचं मटेरियल मला पर्सनली खूप आवडतं. सो त्यामुळे
तर ह्या कुर्त्याचं मी तुम्हाला आधी वर्क दाखवते. तर बघू शकता त्या कुर्तीचं फ्रंट वर्क जे आहे ते सिल्वर मध्ये आहे. कुर्तीला कॉलर येईल आणि कुर्तीचा जो ब्रँड आहे तो चोलकी ब्रँड म्हणून एक ब्रँड येतो. हा कुर्ती सेट जो आहे तो मीशो वरून मी ऑर्डर केलेला आणि अंडर 500 रुपीज आहे. साईज मी एल घेतलेली आहे कारण प्युअर कॉटन बऱ्याचदा श्रिंक होतं आणि श्रिंक झाल्यामुळे त्याची जी साईज आहे जी आपल्याला ब्रँडने दिलेली आहे ती कमी होत जाते श्रिंक झाल्यानंतर. सो फिटिंग जास्त टाईट नको व्हायला कारण कॉटन कुर्ती लूजच छान वाटतात. सो त्या हिशोबाने एल साईज मी यात घेतलेली आहे आणि टक्स टाकून याला मी अल्टर करून घेतलेलं आहे. टक्स टाकून फिटिंग केलेली आहे. सो अशा छोट्या छोट्या कॉईनचं वर्क यावर केलेलं आहे. धाग्याचं वर्क आहे. त्यानंतर यावर शंख शिंपल्यांचं वर्क आहे जेणेकरून ही कुर्ती अगदी युनिक पॅटर्न वाटतो आणि मी जितक्या वेळा हिला वेअर केली तर मला खूप लोकांनीही विचारलं. सो अशा टाईपचं ॲपल कट मध्ये या कुर्तीचं दामनची डिझाईन जी आहे ती अशी ॲपल कट मध्ये आहे जेणेकरून अगदी प्रॉपर पंजाबी लुक तुम्हाला मिळेल. आणि स्लीव्स तुम्ही बघू शकता. स्लीव्सला सुद्धा खूप छान अशी एक बॉर्डर देऊन अगदी सुंदर असे छोटे छोटे सिल्वर कॉइन लावून स्लीव्हचा जो पॅटर्न आहे तोही एनहान्स केलेला आहे. तर अशा टाईपच्या या स्लीव्ज आहेत. पर्सनली मला स्लीव्ज कुर्ती पॅटर्न त्यानंतर पॅन्टला अशा टाईपचं जे पॅटर्न दिलेलं आहे ते खूप आवडलं आणि त्यानेच थोडा पंजाबी टच पण या ड्रेसला येतोय. सो अशा टाईपची ही पॅन्ट येईल. तर पॅन्ट तुम्ही बघू शकता प्रॉपर पंजाबीची पॅन्ट पण नाहीये, प्रॉपर पटियाला पण नाहीये आणि ती अशी तिला अँकलला ही डिझाईन दिलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा टाईपची ही अँकलला डिझाईन असल्यामुळे पॅन्ट अजून सुंदर दिसते आणि खूप छान वाटतो हा पॅटर्न. एकदम असा बाउन्सी आणि बलून काइंड ऑफ लुक येतो पॅन्टचा. खूप सुंदर हा ड्रेस आहे. मला खूप आवडला आणि मी वेअर केल्यानंतर मला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्सही या ड्रेसवर मिळालेल्या आहेत. सो 99% हा जो ड्रेस आहे तुम्ही विदाउट सेकंड थॉट वेअर करू शकतात, परचेस करू शकतात. सो त्यानंतर माझ्याकडे एक आहे ज्यांना प्रॉपर व्हाईट चालत नसेल सो त्यांना थोडंफार कलर मिक्स मॅच आणि बट बेस जो आहे त्याचा तो व्हाईट मध्ये हवा असेल तर अशा टाईपची ही कॉटन कुर्ती आहे. तुम्ही बघू शकता इझिली तुम्हाला मीशोवर अवेलेबल आहे. अशा टाईपची ही व्हाईट कलरची कुर्ती आहे आणि कलरफुल यावर जी प्रिंट आहे त्याने प्रॉपर व्हाईट वाला लुक ज्यांना आवडत नसेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि हाही एक फ्रॉक पॅटर्न आहे जेणेकरून तुम्ही घरातही इझिली याला वेअर करू शकतात आणि कॉटन मटेरियल हे खूप कम्फर्टेबल असतं. सो त्यामुळे आणि याला जी लेस आहे दामनला ऑल ओव्हर पूर्ण जो त्याचा घेर आहे त्याला ही लेस दिलेली आहे आणि ही जी लेस आहे खूप एक्सलेंट क्वालिटीची लेस आहे. खूप प्रीमियम लुक तुम्हाला देते या कुर्तीला देते. आणि इकडून जे आहे तुम्ही बघू शकता इथून वेगळं मटेरियल जॉईन करून एक सुंदर अशी फ्रिल तयार केलेली आहे जेणेकरून या फ्रॉक पॅटर्नला अजून छान फ्लेअर येईल आणि फ्लेअरला डेकोरेट करण्यासाठी सुंदर अशी 4 ते 4.5 इंचाची बॉर्डर दिलेली आहे. तर खूप सुंदर दिसतं आणि खूप छोट्या छोट्या चुन्यांनी याचा फ्लेअर क्रिएट केल्यामुळे खूप सुंदर आणि फ्लेअरी हा ड्रेस दिसतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा टाईपचा योक नेक पॅटर्न आहे. सुंदर नेक वरती अशा कॉटनच्या टॅसल्सने छान असं वर्क केलेलं आहे. लेस लावलेले आहेत डिफरंट 2 ते 3 अशा डिझाईन्सच्या आणि त्यानंतर स्लीव्ज वरही खूप छान अशी कॉटनची ही बॉर्डर दिलेली आहे, लेस दिलेली आहे. सगळ्या कुर्तीज ज्या आहेत त्या प्रॉपर कॉटन मध्ये आहेत म्हणून तुम्हाला अगदी तुम्ही डेली यूजलाही डेली बेसिसवरही वेअर करू शकतात. व्हाईट कुर्तीचा बेस जो आहे कुर्तीचा जो बेस आहे तो प्रॉपर व्हाईट आहे आणि त्यावर कलरफुल प्रिंट आहे. सो ज्याच्या त्याच्या चॉईस नुसार ते घेऊ शकतील असे डिफरंट पॅटर्न्स मी दिलेले आहेत. सो हाही एक पॅटर्न होता. तर मैत्रिणींनो हे होतं आजच्या व्हिडिओचं कलेक्शन जे खूप छान असं मी श्रावणाच्या हिशोबाने कलेक्शन क्रिएट केलं, परचेस केलं आणि तुमच्या सोबत शेअर करतेय. तर अशा डिफरंट टाईपचे एका डिफरंट आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, परचेस करू शकतात. सगळ्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिल्या जातील आणि वेअर करूनही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आज मी जी वेअर केलेली कुर्ती आहे ती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत शेअर करेल. सो हा होता आजचा व्हिडिओ. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि हो कमेंट करायला तुम्ही विसरताय तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.